नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. तर बघूया की आज मार्केटमध्ये काय मूव्हमेंट दिली आहे आणि उद्या मार्केटमध्ये काय मूव्हमेंट होऊ शकते. मी तुम्हाला सांगितलं होतं जर 23,872 च्या वरतीच क्लोजिंग मिळाली तर मार्केट एक अपसाइडला छान अशी मूव्हमेंट मिळू शकते. तर मार्केटनी एक मस्तमध्ये अपसाइडला आपल्याला मूव्हमेंट मिळालेली आहे आणि पहिले जे टार्गेट होतं 24,092 ते आपलं तिथं टार्गेट हिट झालेलं आहे. तर आता बघूया की बँक निफ्टी नवीन हाय बनवणार आहे म्हणून असं पण सांगितलं होतं आणि बँक निफ्टीचा हा नवीन हाय आपल्याला बघायला मिळालेला आहे. सो आता बघूया की मिड कॅप निफ्टीमध्ये पण मी तुम्हाला लेवल सांगितले होते त्या ॲज इट इज मार्केटमध्ये फॉलो झालेल्या आहेत आणि तसंच की जर तुम्ही 15 मिनिट टाईम फ्रेमवर जर चेक केलं, तर मार्केट एकदम सस्टेन होऊन तुम्हाला सगळ्या लेव्हल्स आणि मी लाईव्ह ट्रेडिंगमध्ये पण आज तुम्हाला सांगितलं, की मार्केट आपल्याला जर तुम्ही ट्रेड घेतला असेल, तर तुम्हाला एक शॉर्ट अप साइडला मूव्हमेंट मिळू शकते. लाँगची मूव्हमेंट तुम्हाला कॅप्चर होऊ शकते. आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे चेक करूया. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आजचा हाय ठीक आहे. आजचा हाय आपल्याला भरपूर महत्त्वाचा आहे. मार्केटनी क्लोजिंग दिली आहे 24,125. जर समजा या लेव्हलच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं, तर मी तुम्हाला ॲज इट इज हा गॅप फिल अप करू शकतो म्हणजे 23,872 आणि जर समजा 23,192 च्या वरती जर मार्केट क्लोजिंग दिली किंवा मार्केट सस्टेन राहिलं, तर मार्केट एक अपसाइडला मूव्ह देऊ शकतं. त्यावेळेस मार्केट जाईल 24,390. सध्या तरी हेच आपलं पहिलं टार्गेट असणार आहे, जवळ-जवळ 150 पॉइंटचं. ठीक आहे. 150 नाही सॉरी 200 पॉइंटचं हे आपल्याला अपसाइडसाठी टार्गेट असणार आहे. देन आता त्यानंतर बघूया की बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की लेव्हल्स मी आज लाईव्ह ट्रेडिंगला येऊन सांगितलं होतं. तरी पण आपण आता काय करूया की पिव्होट पॉइंटच्या याने लेव्हल्स बघूया की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. बघा या 2-3 लेव्हल्स आहेत 56,000 देन हा एक सपोर्ट क्रिएट झाला आहे. देन हे असं 1 अवरला आपण चेक केलं. मी शॉर्टसाठी फक्त म्हणजे एक हां, 1 अवरलाच ठीक राहतील. आजचा हाय पण एक रेझिस्टन्स बनलेलाच असणार आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. अं, या 2 लेव्हल्स आपल्याला अपसाइडसाठी असतील. जर समजा मी इंडिकेटर ऑफ करतो. जर समजा या लेव्हलच्या 55,261 च्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं, तर एक तुम्ही 2 55,000 चे डाउन साइडसाठी तुम्ही टार्गेट बघू शकता आणि पुढचं म्हणजे 54,682 म्हणजे जसं की हे असं आणि जर समजा हाय जर ब्रेक झाला ठीक 100 पॉइंटची मूव्हमेंट शॉर्ट टार्गेट ठेवा 100 पॉइंटची मूव्हमेंट. देन मग नवीन हाय क्रिएट, देन अजून एक अगेन न्यू हाय. अशा आपल्याला लेव्हल्स बघायला भेटतील. त्यामुळे काय, की छोट्या लॉटवरच काम करा. ज्यावेळेस मार्केट ऑल टाईम हायला असेल, त्यावेळेस आपण काय मार्केटमध्ये मूव्ह येऊ शकते, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे एक छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही काम करू शकता. त्यानंतर पुढचे आहे मिड कॅप निफ्टी. मिड कॅप निफ्टीने त्या आपल्या लेव्हलच्या म्हणजे जी सांगितली होती लेव्हल 11,937 त्या लेव्हलच्या वरतीच क्लोजिंग दिली आहे. तर सध्या मी परत एकदा हाय मार्क करतो. कारण हाय जर मार्क ब्रेक झाला उद्या, तर एक परत एकदा चांगली बायिंगसाठी मूव्हमेंट होऊ शकते. आता ती एक अपसाइडला बघूया आता मूव्हमेंट. देन हे वाली अँड अगेन येस. बघा डाउन साइडसाठी तर आजच्याच आपण पकडूया. जिथून मार्केट एक रिट्रेस करून कंटिन्युअसली रिव्हर्स फिरत होता आणि लो. ठीक आहे. जर समजा की हाय जर ब्रेक झाला तर 12,000, 12,103 आणि 12,200 आणि जर समजा हीच कन्सोल 11,936 ची लेव्हल जर ब्रेक झाली, तर एक 30 ते 40 पॉइंटचं एक छोटंसं तुम्ही टार्गेट ठेवू शकताय. देन तुम्हाला मार्केट कन्सोलिडेट झालं होतं, ती म्हणजे 11,825 ही एक लेव्हल आहे. देन तुम्हाला 11,780 अशा आपल्याला उद्याच्या मार्केटसाठी लेव्हल्स आहेत. जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा. थँक यू.